नमस्कार, मी विजय वाघमारे, द क्लिअर न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. भाजपानंतर राष्ट्रवादीचीही उमेदवारी रावेर मतदारसंघामध्ये जाहीर झालेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपामध्ये जो वाद उफाळून आला होता तोच काहीसा वाद राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी श्रीराम पाटील यांना जाहीर झाल्यानंतर उफाळून आलेला आहे. भाजपाच्या दृष्टीने आपण जर विचार केला, रक्षाताई खडसे यांची उमेदवारी जाहीर होण्याआधी आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही वरंगावचे माजी नगराध्यक्ष जे आहेत सुनील काळे आणि त्यांचे समर्थक, त्यांच्यासह इतर भागातील काही भाजपाचे पदाधिकारी जे खास करून आपल्याला महाजन गटाचे समर्थक म्हणता येतील, यांनी देखील रक्षाताईंच्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली होती. त्याच्यानंतर आता भुसावळचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी देखील बंडाचा झेंडा हाती घेतलेला आहे. त्यांचं बंड तर थेट अपक्ष उमेदवारी करण्यापर्यंत पोहोचलेलं आहे. लोकसभेच्या दृष्टीने विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादीच्या भुसावळ तालुका शहर हे केंद्रस्थानी येतो आहे. यामागची नेमकी राजकीय गणितं काय आहेत? यामागे विधानसभेच्या काही खेळी आहेत का? भूतकाळातील काही संदर्भ आहेत का? या सगळ्या गोष्टींचा दोघं पक्षांच्या उमेदवारांवर नेमका काय परिणाम होणार आहे? दोघांसाठी धोक्याची घंटा नेमकी कशा प्रकारे आहे? या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपण भुसावळ शहरात आलेलो आहोत. आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार संजय सिंग चव्हाण यांच्यासोबत, जे सध्या देशदूतमध्ये कार्यरत आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, या दोघं क्षेत्रांमध्ये त्यांचा दीर्घ अनुभव आहे. संतोष चौधरी असतील किंबहुना खडसे परिवार असतील, या दोघांचं राजकारण त्यांनी खूप जवळून बघितलेलं आहे. दोघांशी त्यांचा चांगला परिचय आहे. आता नेमकं त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. तर चला मित्रांनो, आपण गप्पा मारूया संजय चव्हाण यांच्यासोबत. रावेर मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललं आहे, काय घडामोडी घडत आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. संजयजी, सर्वप्रथम आपलं स्वागत. नेमकं काय सांगाल, रावेर मतदारसंघामध्ये चाललं आहे तरी काय? भाजप असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, दोघाकडे लोक बंडाचे झेंडे घेऊन उभे आहेत. काय नेमकं गणित? विजयजी, निवडणूक म्हटली म्हणजे पक्षाने जरी एखाद्या माणसाला उमेदवारी जाहीर केली तरी त्यांच्या पक्षामध्येच म्हणजे तो आपल्या गटाचा, आपल्या विचाराचा, आपला ऐकणारा किंवा निवडून आला तर मीच त्याला निवडून आणलेलं आहे, तुम्हाला तिकीट देण्यासाठी माझेच श्रेय आहे, माझ्यामुळे तुम्हाला तिकीट मिळालं आहे, तुमच्या पाठीमागे जो गॉडफादर आहे तो मीच आहे, हे दाखवण्यासाठी असे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यामध्ये अशी मीटिंग बोलवायची, काहीतरी क्लुप्त्या करायच्या, त्याच्यामध्ये त्यांना विरोध करायचा. एखादा जो नेता असतो तो स्वतः असं काही करू शकत नाही, मग तो त्यावेळी त्याचे कार्यकर्ते असतात. पक्षाचा कार्यकर्ता कसा असतो, जो पक्षाने जो आदेश दिला तो मानतो, तो पक्षाचा कार्यकर्ता. परंतु काही पक्षांमध्ये पंटर लोक असतात, ते नेत्याचे पंटर असतात. मग तो नेता कुठलाही असो, एखादा संकटमोचकही असतो, त्यांचेही लोक असतात. मग हे त्यांच्या थ्रू त्या माणसाला डॉमिनेट कसं करता येईल, किंवा त्याच्यावर हा पुन्हा हे प्रेशर आणलं जातं की माझ्यामुळे तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, एवढं प्रेशर होतं, एवढे तुम्हाला विरोध होता, तरी मी त्यांना सांगितलं की तुम्ही शांत राहा, गप्प राहा, बोलू नका. मी त्यांना शांत करतो. मी त्यांची मग नंतर त्याची मिटिंग घेतो, त्यांना सांगतो असं बोलायचं नाही, तसं बोलायचं नाही, असं. तो त्याचा थोडक्यात आपलं राजकीय उपद्रव मूल्य वाढवण्यासाठीच्या सगळ्या या खेळी असतात, क्लुप्त्या असतात. आपण पर्टिक्युलरी म्हणजे आपल्या चर्चेची आपल्याला दोन टप्प्यात विभागणी करता येईल. एक तर भाजपच्या अनुषंगाने आणि दुसरी राष्ट्रवादीच्या अनुषंगाने. आपण सर्वप्रथम भाजपच्या अनुषंगाने चर्चा करूया की सुनील काळे असतील किंवा त्यांचा जो एक गट असेल किंवा पर्यायी त्या भागातला जो महाजन यांचा कार्यकर्ता आहे किंवा महाजन यांचे जे समर्थक आहेत, खडसे यांचे जे विरोधक आहेत, ते रक्षाताईंबद्दल उघड भूमिका घेत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाला होता, आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की काय याच्यामागे म्हणजे नेमकी कारणं काय आहेत, की खरंच तसं काही घडलं होतं की जे रक्षाताईंवर आरोप लावले गेले की त्यांच्या गाडीमध्ये राष्ट्रवादीची माणसं असतात, खरंच ते काही तसं म्हणजे त्या आरोपामध्ये सत्यता होती का हा फक्त एक राजकीय आरोप होता, किंबहुना आपण ज्याला म्हणतो की जसं तुम्ही सांगितलं की आपल्या नेत्याला खुश करायचं असतं म्हणून तो केलेला आरोप होता? काय परिस्थिती, ॲक्च्युअल फॅक्ट काय? असं आहे, आता त्यांनी तिथे स्पष्ट आरोप असा केला होता की तुतारीचे कार्यकर्ते घेऊन फिरतात. बरोबर, तुतारी यांना मिळून 8 दिवस झाले. ते जेव्हा त्यांनी आरोप लावला तेव्हा तुतारी म्हणून नेमके 8 दिवस झाले. आता 8 दिवसात तुम्ही तुतारीचे कार्यकर्ते घेऊन फिरतात. तो विषय असा आहे की ते सामाजिक गणित आहे. ते जे कार्यकर्ते ते नातेवाईक आहेत, परंतु तुम्ही पक्ष सोडला म्हणून त्यांनी सोडलेला नाही आहे.
बरोबर बरोबर. आता नातेवाईक जर तुमच्यावर फिरत असतील किंवा काही असेल, कुठे कार्यक्रमात गेले असतील, तर तोच व्हिडिओ तुम्ही घ्यायचा आणि सांगायचा की हे तुतारीच्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरतात. आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचे कार्यकर्ते, वंचितचे लोक घेऊन फिरतात, तेव्हा हा आरोप तुमच्यावर केला तर कसं चालेल? हे कारण नसता एखाद्याला. मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतःला महाराष्ट्राच्या लेवलचे नेते समजायला लागलेले किंवा असतीलही माहीत नाही. तर जर तुम्ही महाराष्ट्राच्या लेवलचे नेते आहात तर इथली उमेदवारी, लोकसभेची उमेदवारी तुम्हाला विचारात न घेता दिली गेली हे शब्द झाला, कारण तुमचेच कार्यकर्ते त्यांना विरोध करताय. जर तुम्हाला विचारात घेऊन जर उमेदवारी दिली असती तर तुमच्या कार्यकर्त्यांनी असा उघड असा विरोध केला नसता. म्हणजे तुम्हाला विश्वासात घेतलं नाही. म्हणजे केंद्रीय जी समिती आहे त्याच्यामध्ये तुमचा कुठेही थारा नाही आहे, हे याच्यावरून सिद्ध होत आहे. नाही, पण मग हा झाला समजून घ्या राष्ट्रीय पातळीवरचा विषय किंवा महाजनांचा विषय. पण ग्राउंड लेवलला आपण ज्यावेळी लोकसभासारख्या एका मोठ्या निवडणुकीचा विचार करतो, त्यावेळी ग्राउंड लेवलचा जो कार्यकर्ता असतो, जमिनीवरचा जो कार्यकर्ता असतो, त्याची चलबिचल झालेली असते. तर ही चलबिचल जी आहे ती रक्षाताईंसाठी घातक ठरू शकते का? नाही, आता कसं आहे, चलबिचल एवढ्या 20 दिवसामध्ये फक्त एकच चलबिचल ती आपण 2 जणांची पाहिली. त्याच्यानंतर कोणी काही म्हटलं नाही. एवढा हरिभाऊ जावळेंचा मुलगा जे आता अमोल जावळे आहेत, त्यांना उमेदवारीची खूप आशा होती, अपेक्षा होती, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. म्हणजे ते चर्चेत आले नाही, चर्चेत आले त्यांचं नाव आलं नाही. पहिल्याच यादीमध्ये, पहिल्याच झटक्यामध्ये जळगाव जिल्ह्याची जेव्हा झाली सुरुवात, तेव्हा रक्षा खडसेंना उमेदवारी दिली गेली. आता चलबिचल तुम्ही म्हणाल तर ही 2 जणांची चलबिचल होती, जी आपण व्हायरल झाली, आपण ती पाहिली. तर चलबिचलीच्या पाठीमागे वेगळे वेगळे कारणं असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मग ते निवडणुकीत याला तिकीट दिलं, त्याला उमेदवारी दिली, हा प्रकार, त्याच्या पाठीमागे वेगळा विचार असतो का, किंवा तुम्ही त्यावेळी मला मदत केली नाही, किंवा असा एखाद्या खासदाराचा स्वभाव असतो, तो कुठल्या अधिकाऱ्याशी फारसा अशा प्रकारचा बोलत नाही, तो फक्त आपला सरळ मार्गी असतो. आणि काही लोकांची अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या म्हणजे मग तुम्ही आमच्या विरुद्ध आहात, तुम्ही पक्षाचं काम करत नाही, असा त्या सरळ त्याचा म्हणजे व्यक्तिगत स्वार्थापोटी काही काही लोक अशा भूमिका घेतात, असं प्रकर्षाने या ठिकाणी जाणवतंय, दिसतंय, असा माझा अनुभव आहे. नाही, आता तुमचं झालं निवडणूक राजकारणातली गणित बऱ्यापैकी आर्थिक गणिताच्याच अवतीभोवती फिरत असतात. पण मला म्हणजे थेट असं विचारायचं आहे की निवडणुकीत त्याचा काही फटका बसू शकतो का? म्हणजे अमोल जावळे असतील किंवा सुनील काळे असतील किंवा गिरीश महाजनांचे जे समर्थक आता रुसून बसलेले आहेत. पुन्हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या माणसाने त्यांच्या विरुद्ध काहीतरी 2 शब्द बोललेला किंवा काय, लोकसभा मतदारसंघ आहे हा चोपड्यापासून त्या नांदुऱ्यापर्यंत एवढा मोठा व्हास्ट मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये एखाद दुसरा जण काही बोलला तरी काहीही फरक पडत नाही. राहिला दुसरा प्रश्न, हरिभाऊ जावळेंचा मुलगा जे अमोलजी जावळे आहेत, तर ते आहे संघाचे कार्यकर्ते. संघाचा कार्यकर्ता फारसा बोलत नाही, जर बोलला तर तो चुकून कधी बंड करत नाही. आणि राहिला जे यांचे नेते, त्यांचे नेते किंवा त्या नेत्यांनाच यांना निवडून आणणं गरजेचं आहे. त्या नेत्यांची ही गरज झालेली आहे की खडसे परिवाराचा मनुष्य केंद्रात जाणार. काही लोकांना खडसे हा राजकारणातच नको होते, चारी बाजूने घेरलं होतं, परंतु योग असा आला की त्या खडसेंचाच तुम्हाला प्रचार आता करावा लागणार आहे. खडसेच नसावा म्हणून त्यांनी पूर्ण खेळी केलेली होती, शेवटच्या क्षणापर्यंत करत आले ते. आणि तुम्ही जसं म्हटलं की खडसेंच्या संदर्भात, मी खडसेंच्या अवतीभोवती या मतदारसंघातलं बऱ्यापैकी राजकारण हे फिरत असतं, एक वलयांकित नेतृत्व आहे. या खडसेंच्या प्रवेशाचे तुमच्या भुसावळ मतदारसंघ किंवा भुसावळ तालुक्यावर नेमके काय इफेक्ट होणार आहेत? दूरगामी परिणाम काय होतील याचे? एकनाथराव खडसेंच्या खडसेंच्या प्रवेशाचे असं आहे, भुसावळमध्ये आणि भुसावळ तालुक्यात एकूणच मतदारसंघामध्ये जे भाजपचे कार्यकर्ते होते त्यांची कोंडी झाली होती. म्हणजे अनेक वर्ष भाजपासोबत आणि खडसेंसोबत राहिले. त्यामध्ये कसं होतं की एक समाज पण आहे, आपला नेता पण आहे, आपला जो पक्ष आहे तो पण आहे, म्हणजे तो पक्ष सत्तेत पण आहे, केंद्रात पण आहे, हे सगळं ऑल वेल. परंतु त्याच पक्षाच्या नेत्यांनी अचानक त्यांच्यावर काय अन्याय अत्याचार झाले काय असेल ते, तर त्यांनी पक्ष बदलला, राष्ट्रवादी गेले. मग इथे भुसावळच्या सर्व नगरसेवक असतील, त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी असतील, त्यांची कोंडी झाली की नेमकं करावं काय. काही लोकांनी उघड भाजपमध्ये गेले, काही लोक निवडक खडसेंसोबत गेले, काही लोक तटस्थ राहिले. परंतु आता असं झालं की खडसेंनी पुन्हा भाजप प्रवेश त्यांची नांदी आहे किंवा येणाऱ्या 8 दिवसात ते भाजपमध्ये प्रवेश करतीलही. तर त्यामुळे हे जे कार्यकर्ते होते हे मोकळे झाले. हे बरं झालं, देव पावले, सुटकेचा सोडला, आले आणि ते आता मोकळे झाले खुल्यापणाने का, म्हणजे समाज पण आणि पक्ष पण, मोदी पण, सगळं ऑल इज वेल.
तुमचे आमदार जे आहेत संजय सावकर यांची काय भूमिका असेल नेमकी? कारण की ते मध्यंतरी खडसेंपासून दुरावले होते असंही एक चित्र होतं राजकारणात. नाही, आमदार खडसेंपासून दुरावले म्हणजे कसं आहे की एक वेळा ते संतोष चौधरींच्या अत्यंत विश्वासू होते किंवा ती जागा रिझर्व झाली म्हणून त्यांनी त्याला आमदार केलं, ते आमदार झाले बरोबर. सेकंड टाईम त्यांना खडसे साहेबांचे ते जवळ गेले, भाजपमध्ये गेले, म्हणजे खडसेंमुळे व खडसेंचे जवळचे आता जिल्ह्याचा नेता म्हटला म्हणजे त्यांना ते मानावंच लागत, त्यामुळे ते खडसेंचे समर्थक मानले गेले होते. नंतरच्या काळामध्ये त्यांनी पक्ष सोडला किंवा पक्षांनी त्यांना दूर केल्यामुळे मग यांनी सावध भूमिका घेतली. मग कसं राहिलं पाहिजे. संजय सावकर हे ज्या पक्षात गेले त्या पक्षाबरोबर सुरुवातीपासून म्हणजे जे भाजपमध्ये आहे तर भाजप, जेव्हा राष्ट्रवादीत होते तर ते राष्ट्रवादी इतके विश्वासू होते की त्यांना पालकमंत्री पद पण मिळालं 6 महिन्यासाठी. त्यामुळे आता ते खडसेंपासून जरी दूर असले तरी पक्षामध्ये ते त्यांच्या पक्षाचं मनापासून काम करतात. नाही, मध्यंतरीच्या काळात ज्या चर्चा होत्या किंवा खडसेंपासून त्यांनी अंतर राखलेलं आहे किंवा आता खडसेंचे फारसं त्यांचं जमत नाही, पण आता खडसे परत भाजपात आले, त्या अनुषंगाने सावकरांची काय भूमिका असेल? नाही, आता सावकारी त्यांची तीच भूमिका घेतील, पुन्हा आमच्या पक्षात आले म्हणजे आमचे झाले. ओके, वॉशिंग मशीन नेतृत्व सहज मान्य करतील. हा, त्यांची वॉशिंग मशीन आहे, ते आले म्हणजे नेतृत्व मान्य केलं त्यांनी. मग आता ते परत खडसेंबरोबर राहतील, त्यांच्याबरोबर सभा करतील, त्यांच्याबरोबर बैठका घेतील. आमचे नेते म्हणजे ते गुलाबरावांनी सांगितलं की सुबह का बोला शाम को घर आया तो बोला नाही कहते, तीच भूमिका सावकरांची असेल. सावकारांची. आणि ते पुन्हा भाषणात सांगतील की आमचे ज्येष्ठ आहे, माझे वडीलधारी आहेत, पकडून घेतील बोट त्यांचा. बरं, आपण आता संजय सावकर यांच्या आणि खडसेंच्या संदर्भात चर्चा करत असताना काही पालिकेचे रेफरन्सेस खूप महत्त्वाचे आहेत बरोबर. भुसावळ नगरपालिकेत खडसे समर्थकही काही नगरसेवक होते, काही संतोष चौधरींचे गटाचे आहेत, काही सावकरांच्या गटाचे आहेत, काही थेट तटस्थ आम्ही भाजपाचेच असेही काही नगरसेवकांची संख्या आहे. आता लोकसभा नंतर विधानसभा येणारे, विधानसभेनंतर लगेच पालिका निवडणुका, तर या नगरसेवकांची भूमिका काय असेल नेमकी शहरात? म्हणजे खडसेंकडे गेलं तर मग का गिरीश भाऊ नाराज होतील का? मग सावकरांची बाजू धरली तर मग खडसे आपल्याकडे वटारून बघतील का? तर हे नगरसेवक जे आहेत यांची भूमिका नेमकी काय असेल? आता असं आहे की गिरीश महाजन जे आहेत त्यांचं भुसावळ शहराकडे जरी लक्ष असलं तरी त्याच्या किरकोळ नगरपालिकेच्या राजकारणात लक्ष घालणारी ती व्यक्ती आहे असं मला वाटत नाही. नगरसेवक मी त्यांच्या बाबत नाही म्हणते, पण कसं असतं की नगरसेवक असेल किंवा कुठलाही छोटा लोकप्रतिनिधी असेल, त्याला असं वाटतं की मी कुठल्या तरी नेत्याशी माझी बांधिलकी आहे आणि त्या नेत्याच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण नको व्हावा म्हणून काही नगरसेवक वाट बघतील का? किंवा जोपर्यंत गिरीश भाऊंचा आदेश येत नाही तोपर्यंत आपण बाहेर निघायचं नाही, तोपर्यंत आपण प्रचार करायचा नाही, अशी काही भूमिका काही नगरसेवक घेऊ शकतील? नाही, असं काही नाही आहे. भुसावळ नगरपालिका म्हटलं म्हणजे आमदार संजय सावकारे आणि माजी आमदार संतोष चौधरी या दोघांच्या भोवती फिरणारं राजकारण आहे. याच्यामध्ये गुलाबराव पाटील येतील, त्यांचं भाषण करून जातील, गिरीश भाऊ येतील, त्यांचं भाषण करून जातील, खडसे साहेब येतील, त्यांचं भाषण करून चालले जातील. परंतु नगरपालिकेचं जे राजकारण आहे ह्या दोघांच्याच भोवती फिरतंय. एक संजय सावकारे आणि एक संतोष चौधरी. या दोघं जे सांगतील किंवा जे ज्या प्रकारे प्रचार करतील आणि जी दिशा असेल ती तेव्हा त्यावेळी स्पष्ट होईल. म्हणजे थोडक्यात रक्षाताईंना पालिकेतील नगरसेवकांच्या बाबतीत फार काही काळजी करण्याचं कारण नाही. सावकारी जी भूमिका घेतील तीच नगरसेवक घेतील आणि ते प्रचारात सक्रिय होतील. आता राहिला दुसरा प्रश्न, काळे जे आहेत वरंगावचे यांच्यासारखे जे काही लोक नाराज आहे किंवा ज्यांनी नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे, तर हे पक्षाचं काम करतील का बंडाचा झेंडा हा कायम उचलून धरतील मतदानाच्या दिवसापर्यंत? मी आधी पण हा विषय क्लिअर केला की तो एवढा फारसा मोठा विषय नाही आहे. त्यामुळे राजकारणामध्ये कुठे काय बोलावं याच्यापेक्षा कुठे काय बोलू नये हे महत्त्वाचं असतं आणि ते बोललेले आहेत. त्यामुळे त्यांना काय असं एवढं काही फार लोकसभेच्या हिशोबाने काही महत्त्वाचं आहे असं मला काही वाटत नाही त्याचे. आणि काळे जे बोललेत, काळ्यांचं असं आहे की एक लक्षात घ्या, काळे जरी समजून घ्या पालिकेपुरता त्यांचं राजकारण असेल, एका शहरापुरता त्यांचं राजकारण असेल, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ते जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांना कुणाचा तरी पाठिंबा होता किंवा त्यांना गॉडफादर कुणीतरी मागे होता, त्याच्याशिवाय ते बोलले नाही. त्यांचा गॉडफादर समोरच होता, बऱ्याच लोकांचा पाठीमागे असतो, त्यांच्या समोरच होता. व्हिडिओमध्ये दिसत होता. मी ते बोलणार नाही, परंतु त्यांना कोणीतरी पाठीमागून एक जण प्रॉम्प्टिंग पण करत होता. ओके है ना. आता 4-5 जण एकाच लेडीज बद्दल बोलताय, तिला असं धाऱ्यावर जाताय ती त्यांच्या नेत्यांच्या समोर, तर मग ते योग्य नाही धोरण.
आपण आता भाजपाच्या अँगलने विचार केला, भाजपाच्या संदर्भात आपण सगळं समजून घेतलं की रक्षाताईंसाठी अंतर्गत काय वाद प्लस मायनस काय असतं. आता आपण राष्ट्रवादीकडे वळूया. राष्ट्रवादी शरद पवार गटाने नुकतीच उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बरोबर. एकंदरीत काय सांगाल, भुसावळ आणि भुसावळ परिसरात काय गणित असेल त्यांचं? आता श्रीराम पाटलांचं नाव तर जसं पाहिलं तर त्यांना पत्रकार लोक बऱ्यापैकी ओळखतात, परंतु एखाद्या कॉमन माणसाला आपण म्हटलं इकडे या पाटील, कोण आहे श्रीराम पाटील, तर तो आपल्याला प्रश्न करेल मला सांगा कोण आहे श्रीराम पाटील. तर ते रावेरमध्ये श्रीराम पाटलांचं नाव आहे. एक उद्योजक आहे, निष्कलंक मनुष्य आहे, त्याच्या चरित्रावर डाग नाही. शून्यातून विश्व निर्माण केलं त्या माणसाने. ती बाईक रिपेअर करायचे, पगाऱ्याकडे ती सर्व्हिस करायचे जळगावला. रावेरची फ्रँचायझी पगाऱ्यांनी त्यांना दिली आणि त्यांनी त्यांच्या मेहनतीने श्रमाने सर्व हे उभं केलेलं आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील ते संतोष भाऊ चौधरींकडे आले होते की मी लोकसभा निवडणूक लढवतो. म्हणजे त्यांच्या मनाची तयारी तेव्हापासून होती, पण मधले 5 वर्ष त्यांनी त्या संदर्भात काही हालचाल केली नाही. पण आताही त्यांना घ्यायची म्हणताना त्यांना उमेदवारी त्यांनी 3 महिन्यामध्ये 3 पक्ष बदलले. म्हणजे तिथे त्यांच्या मनाची घालमेल सुरू होती की इकडून तिकडून. म्हणजे इथेच कळतं की त्यांना राजकारणामध्ये फारसं कोणी गॉडफादर नाही आहे किंवा त्यांना राजकारणातला फारसा गंधही नाही आहे. आपण परत तुमच्या भुसावळ तालुका किंवा शहर असेल तर राष्ट्रवादीच्या दृष्टीने बंडाचा झेंडा जो उचलला गेलेला आहे या मतदारसंघात तो तुमच्याच तालुक्यातून उचलला गेला. खरं म्हणजे तुमचं आपण ज्याला म्हणतो की हॉटस्पॉट होऊन गेलं आहे, पॉलिटिकल हॉटस्पॉट होऊन गेलं आहे तुमचं भुसावळ. संतोष चौधरींनी थेट सांगितलं की हा उमेदवार लादलेला आहे, हा उमेदवार इथं राहत नाही. तर अशी टोकाची वक्तव्य, तशात त्यांच्या अपक्ष लढण्याच्या चर्चा, याच्याकडे एक पत्रकार म्हणून तुम्ही कसं बघता? असं आहे, आता संतोष भाऊ नाही म्हटलं तरी प्रगल्भ राजकारणी आहे. त्यांना 25-30 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे कुठे काय बोलावं, कुठे नाही बोलावं, केव्हा बोलावं हे त्या माणसाला चांगलं कळतं, भुसावळच्या हिशोबाने तरी. आता त्यांनी सांगितलं की बंडा करू किंवा काय, हे स्वतः ते बोललेलं नाही आहे. म्हणजे त्यांचे जे काय स्वतः त्यांनी श्रीराम पाटलांच्या संदर्भातली नाराजी ही व्यक्त केलेली आहे. त्यांनी नाराजी व्यक्त केली, हा लादलेला उमेदवार आहे, पैशांवर फक्त निवडणुका जिंकता येत नाही, नाराजी व्यक्त केली हे बोलले ते. परंतु त्यांनी असं कुठेच म्हटलं नाही की मी बंडखोरी करतो किंवा अपक्ष फॉर्म भरतो. आताही ते असं म्हणतात, त्यांची आजच्या तारखेपर्यंत भूमिका अशी आहे की 15 तारखेला कार्यकर्त्याचा मेळावा होईल. जसं नेहमी असं सांगितलं जातं ही राजकारणातली भाषा आहे, कार्यकर्त्यांनी चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो. कोण कोणाला विचारत नसतं, काही नसतं, जो आपला निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो. ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात. पण असू देत. म्हणजे खडसे साहेब बोलले होते की मी कार्यकर्त्यांनी चर्चा करतो आणि मग ठरवतो. पुढे चर्चा केली त्यांनी, कोणाशी चर्चा केली काय नाही, घरात केली असेल तर माहीत नाही. आता संतोष भाऊंचंही तसंच आहे. ते काय बोलले की आता 15 तारखेला तुम्हाला चर्चा करून सांगतो. आता 15 तारखेला कार्यकर्त्यांची काय भूमिका असेल ते बघून ते बोलतील. पण संतोष भाऊंनी असं थेट कुठेही म्हटलेलं नाही की मी पक्षाच्या विरुद्ध बंडखोरी करतो किंवा अपक्ष फॉर्म भरतो, आणि ते भरतील असं मला नाही वाटत. नाही, पण मग त्यांची नाराजीचं नेमकं कारण काय? आणि ही खरं म्हणजे चांगला प्रश्न आहे हा. नाराजीचं कारण असं आहे विजयजी, एखाद्या माणसाला तुम्ही पूर्ण बळ दिलं आणि अचानक त्याची हवा काढून घेतली तर त्याला त्याचं वाईट वाटतं, दुःख वाटतं, शल्य पोचतं. शल्य पोचतं असं आहे की खुद्द शरद पवार साहेबांनी संतोष चौधरींना फोन केला आणि सांगितलं संतोषजी, रावेर लोकसभेसाठी तुमच्या नावाची आम्ही निश्चिती केलेली आहे, तुम्ही कामाला लागा. हे खुद्द शरद पवार साहेब बोललेले आहे. आता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व जर तुम्हाला सांगतंय तर तुम्ही काय कराल? नाही, कामालाच लागलं, प्रश्नच नाही. मग त्यांनी सांगितलं मी माझ्या मतदारसंघात जाऊ का? त्यांनी सांगितलं निश्चित जा आणि कामाला लागा, आपल्याकडे वेळ कमी आहे. ते भुसावळला आले. भुसावळला आला, त्यांना असं बोलणं झालं, असे वाऱ्यासारखी पसरून गेली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. खरं म्हणजे संतोष चौधरींचं एक प्रकारे मोठं राजकीय पुनर्वसन होणार होतं. किंवा आज जे संतोष चौधरी संपले, चौधरी परिवार संपला, त्यांचं राजकारण संपलं, अशा ज्या कल्पना होत्या, बावड्या होत्या, किंवा बऱ्याच लोकांना खरंही वाटायचं, थोडा संपर्क थोडा कमी झाला होता राजकारण नसल्यामुळे. तर त्यामुळे काय झालं की सगळे जे कार्यकर्ते होते, खेड्यापाड्यातले असतील, कुठले असतील, तांड्यावरचे असतील, शहरातले असतील, मतदारसंघातले, नांदुऱ्यापासून, मलकापूरपासून, नांदुरपासून, चोपड्यापासून लोक स्टेशनवर त्या संतोष भाऊंना रिसिव्ह करायला आले होते. शक्ती प्रदर्शन, ते जंगी स्वागत जे ते जिल्ह्यात खूप चर्चेला गेलं. हां, आता जिल्ह्यात त्याचे ते दिल्लीपर्यंत गेलं. परंतु मग एवढं झाल्यानंतर त्या माणसाचं तिकीट तुम्ही काढून टाकलं, म्हणजे त्यांना उमेदवारी दिली नाही.
तर दिली नाही म्हणजे मग त्यांना त्याचं शल्य आहे ना, तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शल्य आहे. 15 दिवस लोक विचारायचे कधी होईल यादी जाहीर, कधी होईल नाव, कधी येईल नाव, कधी येईल नाव. आणि जेव्हा वेळ आली तेव्हा श्रीराम पाटील फटका बसेल श्रीराम पाटलांना 100%. भुसावळमधून तर बसेलच. तुमचे सूत्र काय सांगतात? श्रीराम पाटील जुळून घेण्याचा प्रयत्न करतायत? किती जुळवून घेतलं तरी वेळ नाही ना. आणि त्यांनी समजा संतोष भाऊंशी जुळवून घेतलं तरी संतोष भाऊंचंही लोक ऐकणार नाही, आता नेत्याचंही ऐकणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. तुला खालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. वाहून गेलेलं आहे. संतोष भाऊंनी सांगितलं की भाऊ असं श्रीराम पाटलांना मतदान करा, तर ते म्हणतील हो भाऊ. मग संतोष चौधरींसाठी मग म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादीतल्या राजकारणासाठी तो एक मोठा सेटबॅक असेल ना मग, की बाबा चला उमेदवारी मिळाली नाही पण यांनी यांच्या तालुक्यात. असं आहे की जो माणूस 20 वर्ष सेटबॅकच आहे, आता अजून काय सेटबॅकची अजून हे करायची. पक्षाने याचा विचार करायला पाहिजे होता, नाही तर आधी बोलायला नको पाहिजे होतं, आधी त्यांना तिकिटाबद्दल आशा द्यायला नको पाहिजे होतं. जेव्हा केलं असतं, जेव्हा दिलं असतं तेव्हा. मध्यंतरीच्या काळात संतोष भाऊंशी या संदर्भात आपली काही चर्चा, काही म्हणजे ऑफ दी रेकॉर्ड जरी असल्या, त्यापैकी तुम्हाला ज्या गोष्टी वाटत असतील सांगण्यासारख्या त्या काही आहेत का नेमकं? म्हणजे नाही, त्या काळातल्या घडामोडी थेट काही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही, परंतु बॉडी लँग्वेज आणि इतरच सर्व असा जो हालचाली आहे त्या अशा सांगतात की संतोष भाऊंचं जे 12 बलुतेदार जे समाज आहे ते घेऊन चालण्याची त्यांची एक पद्धत आहे. मग त्यांच्याकडे हा या समाजाचा म्हणून इथे बसन, त्या समाजाचं पाणी आण आणि हा आला त्याला कॉफी घे, असा काही प्रकार नाही आहे. जो आला त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचं काम कसं होईल पाहणारा मनुष्य आहे तो. त्यामुळे सर्व समाजाचे लोक त्यांच्याकडे आहेत. आणि इथे असं होतं की मागासवर्गीय समाज जो आहे तो, मुस्लिम समाज जो आहे तो, यांना मतदान ते भाजपला मतदान करणार नाही, हे 100% काळ्या दगडाची पांढरी रेघ आहे की तेही गेलं तरी ते मतदान करणार नाही. मग हा जो एक मोठा गट होता, हे जे एक मोठं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे संतोष भाऊंची सुरुवात ही 2.5 लाखापासून झाली. त्यांना 2.5 लाखाच्या पुढे सुरुवात करावी लागणार. संतोष चौधरींना 2.5 लाखाच्या पुढे काम करायचं आहे. या बाकीच्यांना जे एकापासून सुरुवात करायची. मग त्यांना घरातही सांगावं लागेल कानाची मशीन काढून की बाबा मला मतदान करा बरं, इथून सुरुवात करावी लागणार. तर संतोष चौधरींचं हे ते ताकद होती त्यांची. आणि 2.5 लाख मतं त्यांचे पूर्ण मतदारसंघामध्ये कसे आहेत. भुसावळमध्ये 60,000 मतं त्यांचे कसे आहेत. म्हणजे ते जेव्हा लॉकअपला होते तेव्हा त्यांचे 24 नगरसेवक निवडून आले होते. काही न करता त्यांच्या विचाराचे लोक निवडून आले. म्हणजे आपण ज्याला त्यांची शक्ती आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि पवार साहेब जे पुरोगामी विचार म्हणतात ते पुरोगामी विचार हेच आहे. आणि पुरोगामी विचाराला तिलांजली दिली गेली असेल तर मग कार्यकर्ता नाराज होणार आहे. तुम्ही संतोष चौधरी असतील किंवा शरद पवार साहेब असतील, यांच्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, त्यांना काय निरोप मिळाला, या गोष्टी खरं म्हणजे जिल्ह्यासमोर माझ्या मते पहिल्यांदा येत आहेत जाहीररित्या. हो. राजकीय दृष्ट्या जर आपण विचार केला तर ही गोष्ट ऑफ दी रेकॉर्ड होती, बरोबर, पण ती आता समोर आलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये संतोष चौधरींची पक्षश्रेष्ठींकडून काही समजूत काढण्याचा प्रयत्न झाला अशी काही माहिती आपल्या ऐकवीत आली का? नाही, मुळात असं आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचं बंड केलेलं नाही आहे. त्यांची नाराजी आहे ती उघड आहे. आणि निवडणुका म्हटल्या म्हणजे नाराजी होते. आता एखाद्या माणसाचं तिकीट जाहीर केल्यानंतर ती जर तुम्ही ते काढून टाकत असाल किंवा त्यांना उमेदवारी देत नसाल, ती नाराजी होईल. आणि ती नाराजी प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांपर्यंत पोचलेली आहे. नाही, मला तेच म्हणायचं आहे की आता माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत, TV वर बातम्या येत आहेत, सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये पक्षश्रेष्ठींना जर कळतंय की संतोष चौधरी थोडे नाराज आहेत, त्यांचे समर्थक आक्रमक आहेत, ते आता मेळावा घेणार आहेत, त्या मेळाव्यात भूमिका जाहीर करणार आहेत, ती भूमिका राष्ट्रवादीच्या दृष्टीने सोयीची नसली तर मग अडचण होईल, तर मग या सगळ्या गोष्टींसाठी आधीच त्यांची समजूत काढणं गरजेचं. म्हणजे की या मतदारसंघामध्ये लेवा बहुल, त्यांच्यानंतर सेकंड लार्जेस्ट जो समाज आहे तो मराठा समाज आहे. आणि जर भारतीय जनता पार्टीने जर लेवा समाजाचं कार्ड टाकलेलं असेल तर या पक्षाने, राष्ट्रवादी पक्षाने मराठा समाजाचं कार्ड टाकलेलं आहे. आणि मराठा समाजाचं कार्ड म्हणजे सेकंड लार्जेस्ट मतं आहे ते तर त्यांना मिळतीलच असं पक्षश्रेष्ठींचा, त्यांचा, निरीक्षकांचा विचार आहे. आणि राहिला यांचा प्रश्न चौधरींचा, तर चौधरींसोबत जे मतं आहे किंवा राष्ट्रवादीचेच मतं म्हटले जात आहे, जसं की मागासवर्गीय असतील, तुमचे मुस्लिम समाज असेल, हे राष्ट्रवादीचे मतं मोजले जातात. म्हणजे मराठा समाज प्लस राष्ट्रवादी सोबतचे हे समाज आणि संतोष चौधरी छोटे छोटे समाज एकत्र झाले तर ते चांगल्यापैकी फाईट देतील असा वरिष्ठांचा निकष आहे. नाही, मला तेच म्हणायचं आहे की संतोष चौधरी सोबत असल्याशिवाय ही फाईट राष्ट्रवादी देण्या इतपत मजल गाठेल.
हे राष्ट्रवादीला माहिती आहे. बरोबर. तर मग मला तेच म्हणायचं आहे की जोपर्यंत संतोष चौधरींनी आपलं सांगितलं की मी सोमवारी भूमिका जाहीर करेल आणि त्या मेळाव्यात जर त्यांनी काही वेगळीच भूमिका मांडली तर राष्ट्रवादीची गोची होऊ शकते. मला तेच म्हणायचं आहे की पक्षश्रेष्ठींनी अशा काळात त्यांची काही समजूत घालण्याचा प्रकार काही झाला आहे का? त्यांना काही फोन आले आहेत का? नाही, आता त्यांना फोन वगैरे तुमच्यापर्यंत असं काही म्हणजे तुमच्या सूत्रांची माहिती आहे का की त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न जयंत झाला? पाटलांची त्यांची या विषयावर चर्चा झालेली आहे. कार्यकर्त्यांची तर त्यांना बोलावंच लागेल. म्हणजे एवढ्या प्रमाणावर जे कार्यकर्ते आहेत त्यांची समजूत कशी काढावी म्हणून त्यांना त्यांच्याशी बोलावंच लागणार आहे. जयंत पाटलांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे. परंतु असं आहे की राष्ट्रवादीच्या देखील पडतीच्या काळामध्ये राष्ट्रवादीचं काही फारसं नव्हतं तेव्हापासून संतोष चौधरी म्हणजे पहिल्या दिवसापासून संतोष चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. त्या पडतीच्या काळातही ते त्यांच्यासोबत होते. मध्यंतरी अजित पवारांचा मध्यंतरी अजित पवार तिकडे गेले तर असं बऱ्याच जणांना वाटलं की यंग लोक आहेत सगळे अजित पवारांबरोबर जातील. सगळ्या भुसावळची काही लोक गेलेत, काही निवडक लोक तिकडे गेलेत, परंतु संतोष चौधरी ठाम होते. त्यांना पवार म्हणजे संतोष चौधरीचे एकेकाळचे गॉडफादर होते छगन भुजबळ साहेब. छगन भुजबळ साहेब देखील अजित पवारांसोबत गेले तरी देखील संतोष चौधरी ठाम राहिले आणि ते त्या ठिकाणी शरद पवार त्या निष्ठेचं फळ म्हणून शरद पवारांनी त्यांना ते तिकीट जाहीर केलं होतं. परंतु नंतरचे गणित बदलत गेले आणि त्यांनी असं केलं. पण मग माझं असं सांगायचं की बाबा संतोष चौधरींनी त्या काळात बंड केलं नाही तर आताच्या काळात बंड केलं नाही तर मला उमेदवारी दिली नाही म्हणून ते बंड करतील आणि पवार साहेबांच्या विरुद्ध भूमिका घेतील असं मला नाही वाटत. नाही, पण मग असं जसं तुम्ही सांगितलं की जयंत पाटलांनी त्यांना फोन केला, त्यांची समजूत काढली, तर काही भविष्यातली काही आश्वासनं मिळाली इतक्या त्यांना? नाही, मिळाली असतील पण मग ते तसं आता या घडीला जाहीर करणं हे अपरिपक्वता ठरेल. नाही, मला ते नाही म्हणायचं की त्यांना चला विधान परिषदेचं सांगितलंय, त्यांना राज्यसभेचं सांगितलं, मी असं नाही म्हणत. मी माझा सांगायचा उद्देश असा की ठीक आहे तुमची उमेदवारी काही कारणास्तव दुसऱ्या उमेदवाराला दिली गेली, पण अशा परिस्थितीमध्ये मग किमान त्यांना काही आश्वस्त तरी केलं गेलं आहे का की पक्ष भविष्यात तुमच्या बाबतीत सकारात्मक विचार करेल? काही म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एक बेसिक निरोप तरी त्यांच्यापर्यंत नाही, असा काही निरोप वगैरे नाही आहे. परंतु असं आहे कुठलाही पक्ष असो जे एखाद्या माणसाने काही त्याग केला असेल तर त्याला येणाऱ्या काळामध्ये काही ना काही पक्षाकडून त्याच्या त्यागाचा परिपाक महत्त्वाचा असतो आणि तो चौधरींना मिळेल अशी मला आशा आहे. सोमवारच्या मेळाव्यात समजा म्हणजे भविष्याच्या गर्भात काय आपण सांगू शकत नाही. आपण जरी आज म्हणत असलो की संतोष भाऊ काही वेगळी भूमिका घेणार नाहीत, कदाचित त्यांनी घेतली तर अडचणी कितपत वाढतील श्रीराम पाटलांच्या? श्रीराम पाटलांना अडचणी वाढतीलच. कारण मी दुसरं एक आपण चर्चेमध्ये हा एक महत्त्वाचा विषय राहिला की वंचित बहुजन आघाडीने संजय ब्राह्मणेंना उमेदवारी दिलेली आहे. तिसऱ्या फॅक्टरवर आपण येणारच होतो, पण ठीक आहे कंटिन्यू करा. तर वंचित बहुजनची उमेदवारी संजय ब्राह्मणेंना मिळाली. अर्थात त्यांनी अजून प्रचार केला नाही, काही कुठे गाठीबिठी घेतात ते त्यांची पर्सनल जाता वेगळी, हा भाग वेगळा. परंतु वंचित बहुजन आघाडीचं वोट बँक कुठली आहे, पॉकेट वोट कुठले आहे, हेच आहेत जे राष्ट्रवादीचे आहे. जे मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील किंवा छोटे छोटे समाज असतील जे त्याला वेगळ्या प्रकारचं राजकारण जे मायावतींनी केलं होतं तसं बाळासाहेब तसं राजकारण करताय. तर त्या प्रकारचे इथे वोटिंग आहे. तेच वोट राष्ट्रवादीचे आहे, हेच वोट त्यांचे आहे आणि संजय ब्राह्मणेंची उमेदवारी आहे. मग ते जर मतं चालले गेले, काही प्रमाणात जातील, ते गेले तर तो खड्डाच पडेल. तो खड्डा पडला तर तो श्रीराम पाटलांना धोकादायक ठरेल. आपण जसं मगाशी म्हटलं की वंचितचे संजय ब्राह्मणे हे देखील भुसावळचे आहेत, त्यांनी भुसावळ विधानसभा देखील लढलेली होती. आता अशा परिस्थितीत भुसावळमधून राष्ट्रवादीला मोठा सेटबॅक बसू शकतो. मुळात संजय ब्राह्मणे हे भुसावळचे नाही आहेत. संजय ब्राह्मणे धुळ्याचे आहेत. धुळ्याजवळ त्यांचं काम आहे आणि एक सेवानिवृत्त अभियंता म्हणून त्यांची ख्याती आहे. भुसावळ त्यांची सासरवाडी आहे. ते भुसावळकरांची ते जावई झाले. आता या जावयांनी विधानसभा लढवलेली शिवसेनेकडून त्यांना राखीव मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाली. परंतु शिवसैनिकांनीच त्यांचं त्यावेळी काम केलं नव्हतं. मोजके 1-2 लोक होते, त्यांनी त्यांचं पक्षनिष्ठा म्हणून काम केलं. परंतु जे मूळ शिवसैनिक होते त्या सर्व शिवसैनिकांनीच संजय ब्राह्मणेंना एक प्रकारे हा दगा दिला होता या मतदारसंघामध्ये. तर संजय ब्राह्मणेंना आता लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे. तर मला असं वाटतं की लोकसभेसाठी ब्राह्मणे एवढे सक्षम उमेदवार असू शकतील असं वाटत नाही. परंतु येणाऱ्या विधानसभेत ते त्यांची ताकद दाखवण्यासाठी की मी काय करू शकतो, मी कसा कार्यकर्ता जोडू शकतो किंवा मला किती मतं हे मिळू शकतात
हा एक अंदाज घेण्यासाठी ते ही निवडणूक लढतायत असं म्हणजे मला वाटतं. विधानसभेची चाचपणीसाठी लोकसभेत ते उतरलेले. हो, अगदी अगदी. बरं, वंचितचा जो फटका आहे तो ऑब्विसली राष्ट्रवादीला बसणार आहे, आपण असं गृहीत धरतो. वंचितची एक मोठी वोट बँक देखील भुसावळ तालुक्यात आहे. तर ब्राह्मणींचा प्रचार नेमका सुरू झाला आहे का, आणि सुरू झाला असेल तर तो कुठपर्यंत पोहोचला आहे? ब्राह्मणींचा प्रचार अजून सुरू झालेला नाही आहे. त्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी वगैरे कुठे आहेत त्या चालू आहेत. परंतु माझा एक स्टडी आहे की वंचितच्या उमेदवारालाच वंचितची मतं पडतील याची शाश्वती आता राहिली नाही. कारण निवडून येणार नाही हे गणित पक्क आहे. त्यामुळे आता हे जी मतं आहेत, जे वंचितचे मतं आपण मानतो किंवा मानले जातात, ही जी मतं यांची शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशी सहानुभूती आहे. पण मग एक प्रकाश आंबेडकरांना मानणाराही एक मोठा वर्ग आहे. नाही, प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे, तो आहेच. परंतु काय असतं, एक लिमिट अशी येऊन जाते की त्याच्यानंतर नेत्याचाही लोक ऐकत नाहीत. आपला मुद्दा एवढाच आहे की वंचितची जी एक फिक्स वोट बँक आहे ती संतोष भाऊंच्या रिंगणात उतरल्यानंतर त्याच्यात काही संतोष भाऊ आपण ज्याला म्हणतो की सेन मारू शकतात का? संतोष भाऊ सेन मारू शकतात. कारण संतोष भाऊवर जेवढा इथल्या मतदारांचा विश्वास आहे तेवढा इतर नाही आहे भुसावळ मतदारसंघामध्ये. म्हणजे वंचितची वोट बँक सुद्धा संतोष भाऊ कॅच करू शकतात. बरं, सोमवारपूर्वी श्रीराम पाटील किंवा संतोष चौधरी या दोघांच्या जर काही गाठीभेटी झाल्या तर श्रीराम पाटील संतोष चौधरींची समजूत काढण्यात यशस्वी ठरतील असं वाटतं आपल्याला? नाही, श्रीराम पाटील म्हणजे संतोष चौधरींची समजूत घालण्यात आणि पर्यायी संतोष चौधरी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्यात. नाही, आता विषय असा आहे की संतोष भाऊंचा एक स्वभाव आहे, त्या माणसाची समजूत काढायला श्रीराम पाटलांची हिंमत होईल मला नाही वाटत. नाही, पण आता सोमवारी समोर तर यावंच लागेल ना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात. ते भेटतील, त्यांना विनंती करतील, ते समजून सोमवारच्या मेळाव्यात येतील नाही. सोमवारच्या मेळाव्यात येतील का? ते त्यांना बोलवणारच नाही. ते त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे ना, त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. त्यामुळे त्यांचा विषय वास्तविक श्रीराम पाटीलनी त्यांना विनंती केली पाहिजे की मीच थेट तुमच्या सोबत येतो मेळाव्यात. त्यांनी मोठ्या मनाने यावं, मग ते ठरवतील त्यांना काय, त्यांना मान सन्मान कसा करायचा. थोडक्यात संतोष चौधरींनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली नाही, काहीच केलं नाही, पण कार्यकर्ते ऐकणार नाहीत. तशी त्यांची भूमिका स्थिती सध्याची आहे. मित्रांनो, आपण बघितलं रावेर मतदारसंघामध्ये नेमक्या काय काय राजकीय घडामोडी चालल्या आहेत. संतोष चौधरी असतील, भाजपातील अंतर्गत नाराजी असेल, दोघं उमेदवारांसाठी कशा प्रकारच्या धोक्याच्या घंट्या आहेत. आपण संजय चव्हाण यांच्यासोबतच्या चर्चेतून या मतदारसंघातील दूरगामी राजकीय परिणाम काय होऊ शकतात, विशेषतः भुसावळ शहराच्या राजकारणात, हेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला नेमकं काय वाटतं, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने भुसावळ शहर हे हॉटस्पॉट का बनलं आहे? संतोष चौधरींची भूमिका ही राष्ट्रवादीसाठी अडचणीची ठरू शकते का? आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. रक्षाताईंच्या संदर्भात आपलं नेमकं काय मत आहे? त्यांना भाजपातील अंतर्गत हे अडचणीचे ठरतील का? तेही आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवाल. आपल्याला भविष्यात आमच्याकडून नेमक्या आणखी कुठल्या राजकीय विश्लेषणाची अपेक्षा असेल तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. धन्यवाद.